प्रगल्भ समाज झालेला आहे, त्याला नक्कीच विचारवंतांच्या विचारसरणीची साथ मिळाली म्हणून आज आपण या अवस्थेत आहोत. यानंतर विचारवंत आणि त्यांच्या विचारसरणीमुळे आजचा समाज कसा प्रगल्भ झाला, समाज आणि विचारवंतांचा काय संबंध आहे यावर विचार मांडण्यासाठी मी तो सामाजिक कार्यकर्ते रंगराखे सरांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार मालिका कार्यक्रमाचे अध्यक्ष व्यासपीठावर बसलेले प्राध्यापक समोरचे सारे प्रबंध हमेशा बोलत असतो. मी नव्हतो इथं, पण मला फोन केला. खरं म्हणजे उद्योगच्या लोकांना विचारवंत काय करू शकतो हे अनुभव आहे. कारण मी एक छोटंसं उदाहरण सांगतो. लातूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये घराणेशाही राजकीय असो वा आर्थिक चारीकडे घराणेशाही आहे. उदगीर वगैरे उदगीरमध्ये अनेक वर्ष समाजवादी आर्य समाजाची चळवळ, समाजवादी चळवळ सरांचा वावर या साऱ्या परिस्थितीचा परिणाम असा झाला की लोकांच्या सर्वसामान्य लोकांमधून नवनव नेतृत्व निर्माण झालं. उदगीरच्या अभिमानाची गोष्ट आजपर्यंतची अशी आहे, कुण्या एकाच्या पार्श्वभूमी असलेल्या घरातून राजकीय नेतृत्व इथं कधी आलं नाही. सतत सर्वसामान्य कुटुंबातून, राजकारणातून, आर्थिक परिस्थितीचं पाठबळ नसताना सुद्धा या तालुक्याने नेतृत्व निर्माण केलं. त्याचं कारण वैचारिक आधार होता. हे विचारवंतांचं रचनात्मक काम. मी तुम्हाला 2-3 उदाहरणं सांगतोय. म्हणजे होळीकर सर उदगीरला असताना, म्हणजे श्यामलाल मध्ये होळीकर सर हेडमास्टर असताना, विद्यावर्धनीमध्ये तिवारी सर असताना, देशपांडे शास्त्री लालबहादूर शास्त्रीत असताना आणि डोळे उदयगिरीला असताना जी शिक्षक शैक्षणिक प्रवाह आणि जे एका गावरान भाषेत बोलत जी शिक्षणाची दादागिरी उदगीरची होती, उदगीरला मराठवाड्याचं पुणे मानलं जायचं. हे त्या लोकांच्या त्यागातून, त्यांच्या समर्पणातून आणि लोकांशी असलेल्या भावनिक नात्यातून. मी हे सांगतोय त्यासाठी की विचारवंत हा विचार मांडून बसणारा असता कामा. विचारवंत हा सर्वसामान्य माणसात मिसळणारा, त्याच्या भाषेत तत्वज्ञान सांगणारा आणि त्याला समजेल असं वागायला शिकवणारा माणूस. म्हणून मार्क्स असं म्हणायचा की ज्या देशामधला विचारवंत निष्क्रिय आहे, न्यूट्रल आहे किंवा निष्क्रिय आहे, त्या देशाला भवितव्य नसतं. नुसतं विचार मांडून भागत नसतं, तर विचाराबरोबर तुमच्या कृतीत उतरवणं. या मागच्या 4 प्रशासकाबद्दलची अशी भूमिका होती की ते जे बोलत होते ते करत होते. म्हणून मूल्यांचाही इथं प्रश्न आहे की विचारवंत नुसतं विचार सांगून मी लोकांना सांगेन आणि मी काही करेन असं नाही झालं. म्हणून तुकाराम महाराजांचं होतं की बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. म्हणून जो सांगतो तसा वागतो, त्या विचारवंताचा प्रभाव जेवढा पडतो तेवढा नुसतंच भाषण देणाऱ्या महाराजांचा पडत नाही. लोक ऐकायला राहते पण विसरून जातात. हा एक विचारवंताबद्दल सर्वात मोठा महत्वाचा आणि उदगीरचं आपल्या दृष्टीनं महत्वाचं. मराठवाड्याच्या विकासाच्या आंदोलनाचं, मराठवाडा नामांतराच्या आंदोलनामध्ये शंकरेचा झाला, 2 वेगवेगळे लोक होते. आमचा त्याला पाठिंबा होता. नामांतर व्हावं आणि नामांतर झाल्याने काय तर बदल होणार आहे अशी भूमिका नाही. परंतु बाबासाहेबांचं नाव आलं म्हणून विरोध झाला. ह्याच्यासाठी जो मराठवाड्यात संघर्ष झाला आणि ज्यांनी समाजवादी भूमिका मांडली, जाती व्यवस्थे अंताची ज्यांनी भूमिका मांडली, ते भले भले लोक सुद्धा आंदोलनामध्ये बाबासाहेबांच्या नावाच्या बाजूने उभे राहिले. मराठवाड्यामध्ये चिटणीस डॉक्टर डोळे आणि
आपले आंबेजोगाईचे मला नाव आहे लक्षात पण येईना गेले, ते असे 2-3 कृतीशील लोक होते की जे आंदोलनात सहभागी आणि आपण मराठवाड्याच्या दृष्टीने फार भाग्यवान आहोत. वाघमारे, डोळे, देगलूरला धर्माधिकारी असे काही आपल्या इथं प्राचार्य होते की ज्याच्यामुळे शिक्षणाचे चांगलं ठिकाण मराठवाडा बनलं होतं. म्हणून मी वाघमारे सरांना आदरांजली वाहताना एवढंच म्हणेन की एक विचारवंत मराठवाड्यातला कृतीशील जो सतत लोकांच्या संपर्कात असायचा, विद्यार्थ्यांच्या संपर्कात असायचा, ते आपल्याला सोडून गेले. विचारवंताच्या समाजामध्ये काय स्थान आहे, सामाजिक काम काय आहे विचारवंत? जगातल्या सर्व क्रांत्या झाल्या, त्या सर्व क्रांत्या कुठेतरी एका विचारवंतांनी समोरचं जग कसं असावं ही भूमिका मांडल्यानंतर त्याला लोक संबंधित होत गेले. म्हणजे उदाहरणार्थ असेल मार्क्सने वर्गसंघर्षाच्या इतिहासातून मानवी विकासाचा इतिहास लिहिला, त्याला त्यांनी असं सांगितलं की विरोधी विकासवादाचा सिद्धांत. म्हणजे कसं की एक बी टाकलं की त्याच्या अंतर्गतच त्याला विरोध करणारा दुसऱ्या जन्माला येतं, अशा स्वरूपाचं परिवर्तन होत असतं. तर ते जन्माला जे विरोधक असतात ते मोठे होतात, त्यांचा विचार मोठा होतो आणि तो विचार लेनिन, हो ची मिन, माओ या साऱ्या लोकांनी पकडून भांडवलशाहीच्या विरोधात नवा असलेला विचार घेऊन जगभर समाजवादाची संकल्पना मांडली आणि आपण पुढे जग पुढे जात असत आणि पुढे नेण्यामध्ये विचारवंताचा सहभाग आणि कृतीशील कार्यकर्त्यांचा समर्पण. म्हणजे कुणी एकटा विचारवंत कधी क्रांती नाही करू. म्हणजे कार्यकर्ता कसा निर्माण होतो विचारवंताकडून? गांधी विचारवंत नव्हते हे आधी डोक्यात स्पष्ट असू द्या. गांधी विचारवंत नव्हते, परंतु अनटू द लास्ट शेवटच्या माणसाचं भलं नावाचं पुस्तक वाचलं आणि गांधी आपलं आयुष्य म्हणजे राष्ट्रीच्या पुस्तकामुळे गांधीच्या आयुष्यात बदल झाला आणि गांधी राष्ट्रीयचे कार्य. गांधीच्या बद्दल आणि बाबासाहेबांबद्दल बोलताना रावसाहेब कसबेंनी आपल्या एका ह्याच्यात मुलाखतीत लिहिले, दिल्लीला मी गांधीवर, आंबेडकरांवर, बाबासाहेबांवर भाषण दिलं. भाषण दिल्यानंतर एक गांधीवादी म्हातारा चालत माझ्याकडे आला आणि मला असं म्हणाला की तू जेवढं सांगितलं बाबासाहेबांचं बदलाचं तत्वज्ञान जे काही असेल ते सांगितलं, ते सर्व स्वतःच्या जीवनात उतरवणार. स्वतःच्या जीवनात उतरवणारा बाबासाहेबांना गांधी सारखा दुसरा शिष्य कोण मिळाला ते सांग. जेवढं शक्य होईल तेवढं साऱ्यात जास्त उतरवणारा. नंतर कसबे असं लिहितात की त्याच्यानंतर मला असं वाटलं की गांधीवर आणि म्हणून मग ते गांधीवरचं त्यांचं एक पुस्तक आहे. त्याचा अर्थ काय? बाबासाहेबाला गुरु मानणे इथपर्यंत, म्हणजे बाबासाहेबांनी जो काही गांधी बदलला असेल ना सामाजिक चळवळीमध्ये, तर बाबासाहेबांचं कॉन्ट्रिब्युशन साऱ्यात मोठं हे साऱ्यांनी समजून घ्या. गांधी विचारवंत नव्हते, गांधी कृती करायचे मग लिहित बसायचे. नेहरू आणि बाबासाहेब असे होते, आधी लिहायचे आपल्याला काय करायचे आहे, त्याच्यानंतर ते कृती करत. विचारवंत आधी कागदावर करत असतो आणि मग त्याच्यासाठी काय करायला लागेल त्या शिवाय. आणि समाज उभा राहायचं काम, समाजाला उभं करायचं काम हे विचारवंत त्याला बेसिक देतो, म्हणजे फाउंडेशन त्याला म्हणतात. समाज रचनेचं फाउंडेशन आपण त्याला काय म्हणतो, पायाभरणी जर कुणी करत असेल समाज रचनेची तर तो विचारवंत करतो. वरचं काम कार्यकर्त्यांनी, चळवळीने आणि लोकांनी करायला पाहिजे. लोकांच्या सहभागाशिवाय हे होत नाही हे विचारवंतालाही माहित असतं आणि म्हणून मग समाजामध्ये विचारवंत असणं हे अपरिहार्य आहे. म्हणजे जर समाजामध्ये विचारवंत नसेल तर समाज भरभटलेला, म्हणजे भरकटलेला आपल्याला मोठ्या अवस्थेत दिसेल. आणि आज ती अवस्था आहे. समाजावर प्रभाव टाकणारा एक सुद्धा विचारवंत आज जगाच्या पाठीवर जो प्रभाव टाकू शकेल, की समजून घ्यावं लागेल, त्याला ऐकावं लागेल त्याचं, अशी म्हणण्याची अवस्था आज नसल्यामुळं आणि भांडवलशाही सुसाट सुटल्यामुळे, भांडवली व्यवस्था सुसाट सुटल्यामुळे, म्हणजे माणूस हा एक माणूस, म्हणजे मी उदाहरण मुद्दाम देतो की एका माणसाच्या मनात आलं म्हणून मुलींच्या शाळेवर बॉम्ब टाकून माणसं जाळण्याची परिस्थिती जी जगात निर्माण झाली हे साऱ्यात मोठं धोकादायक आहे. कारण आपण सारेच विचारवंतापासून बाजूला.
विचारापासून बाजूला जातं. सर्व राजकारण विचारापासून बाजूला जातं. राजकारणामध्ये भांडवली व्यवस्था घुसल्यामुळे जो पैशावाला असेल तो निवडून येईल आणि आम्ही मतदार विचाराच्या बाजूला बघण्याच्या ऐवजी आम्हाला जो पैसे देईल त्याला मतदान देऊ. त्याचे हे परिपाक आहेत जगाच्या पातळीवर. असं नका समजू ते आपल्याकडे वाटलं, ट्रम्पला वाटलं की आपल्याला इराणवर बॉम्ब टाका. का वाटलं? त्याला तेल हवंय. म्हणजे जेव्हा राज्यसत्ता विचारवंताचा प्रभाव कमी होतो तेव्हा राज्यसत्ता एका टोकाला जाते, आक्रमक बनते, हुकुमशाही होते आणि जे जे कोणी हुकुमशाहीला विरोध करतील ते सारे जेलमध्ये घालले जातात. ही सत्ता मार्क्सनी सांगितली. मार्क्सचे एक वाक्य हमेशा लक्षात ठेवायचं, सत्ता ही त्याच्या विरोधात आवाज उठवणाऱ्याला सर्वांना ठोकून जेलमध्ये घालण्यासाठीची केलेली व्यवस्था. या वर्ग संघर्षामध्ये आणि बाबासाहेबांचं म्हणणं मार्क्सच्या पुढे जाऊन असं आहे की केवळ वर्ग संघर्ष मुळे भारतात यश येणार नाही, कारण इथं जातीत फूट पाडून वर्गात फूट पाडलेला आहे. म्हणजे दोन गरीब माणसं वेगवेगळ्या जातीचे असले तर जातीमुळे विभागले गेले. त्याच्यामुळे पाश्चिमात्य देशामध्ये जसा वर्ग संघर्ष उभा राहील तसाच्या तसा भारतात उभा राहील याची शक्यता कमी. म्हणून आपल्याला अधिक प्रॉब्लेम आहे. का नाही आमच्याकडे उभा राहत? का नाही आपल्याला वाटत ते हे चुकीचं आहे? आपण शिकलेले लोक चुकीला चूक आणि बरोबर आहे तर बरोबर म्हणायची का नाही हिंमत होत? त्याचं कारण आपला वैचारिक आधार ढासळत. समाजवाद, आता आमच्या बरोबर माझ्या बरोबर बरेच कार्यकर्ते, आम्ही सारे समाजवादी चळवळी. जे समाजवादी चळवळीतून मोठे झाले त्यांनाही असं वाटतं की समाजवाद म्हणून घ्यायला त्यांना लाज वाटेल. असं काय झालं? तर आम्हाला दिशा देणारा वैचारिक आधार जो होता, एक विचारवंताचा भूमिका मांडणारा, दिशा देणारा विचारवंत हा समाजाचं होकायंत्र आहे. तुमचं समाज कुठं चाललंय ते पण सांगतं आणि आपल्याला कुठं न्यायचं आहे ते पण सांगतं. त्याच्यामुळे समाजामध्ये विचारवंताच्या बद्दलची असलेली गरज माझ्या समजुतीप्रमाणे समाज रचनेमध्ये भाकरीपेक्षा अधिक महत्वाची आहे, पण भाकर अधिक महत्वाची झाल्यामुळे विचारवंताच्या बाजूला कानाडोळा आम्ही ऐकायलाच तयार. जगाच्या पाठीवर मोठ्या प्रमाणात जेवढे म्हणून वैचारिक राजकीय शोध लागले ते सारे प्राध्यापक. जर्मनीमधले बरेच मोठे प्राध्यापक अर्थशास्त्राचे शास्त्रज्ञ आहेत. नेहरूला ज्यांनी चिठ्ठी देऊन पाठवली त्या अर्थशास्त्राचा प्राध्यापक इंग्लंडच्या इंग्लिश स्कूलमध्ये पाठवणारा, त्यांनी गांधीला चिठ्ठी दिली की हे पोरगा अधिक चांगलं आहे, सजग होऊ शकतं, ह्याला तुम्ही बघा विचार. म्हणजे एका विचारवंताला एखाद्या कार्यकर्त्याला घडवायचं असेल तर ते कुणाकडे पाठवायचं, कसं पाठवायचं? आणि हे आपल्या इथं भल्या मोठ्या जगाचा विचार करण्यापेक्षा आपल्या उद्गीरला डोळेने हे केलेल्या होळीकरने हे केले. डोळे आणि होळीकर सरांनी केलेले कारण आम्ही त्यांच्या हाताखाली घडलो. अत्यंत लिबरल, अत्यंत उदारमतवादी, आर्थिक व्यवस्था कशी असावी हे माहीत नसेल होळीकरांना, त्यांनी विचार नसेल केला त्याच्यावर. परंतु माणसाने माणसाशी कसं वागावं आणि माणूस पण जिवंत ठेवण्यासाठी काय करावं हा साधू संतांचा उदारमतवादी विचार होळीकाने स्वीकारला. त्याच्या पलीकडे जाऊन डोळे आणि वाघमारे समाजवादी विचार मांडणारे होते. या समाजाची रचना आपल्याकडे झाले समाजवाद बदनाम, पण समाजवाद हा विचार केवळ राजकीय विचार नाही, ती जीवन जगण्याची पद्धती आहे. हे साधू संतांनी पण सांगितलंय की बाबा माझ्या समोरचा माणूस उपाशी आहे, तो उपाशी आहे, मी पोटभर जेवतोय, हे न शोभणार आहे. आणि समाजवादाने हेच सांगितलं की कुणीही उपाशी मरता कामा नये. समाजासाठीचा वाद आहे, समाजाच्या भल्यासाठी होणारा वाद म्हणजे समाजवाद. तो काय टिंगलीचा विषय नाही. परंतु गेल्या या दुसऱ्या महायुद्धानंतर काही दिवसानंतर हळूहळू समाजवादाची जी घसरण झाली, भांडवलशाहीचा प्रभाव वाढल्यानंतर, त्याच्यामुळे आपण टिंगलीकडे गेलो समाजवाद. नेहरू कट्टर समाजवादी, पण समाजवादी रचना भारतात निर्माण करण्याची अवस्था, जाती व्यवस्था, अनेक भाषा, अनेक प्रांत आणि स्वातंत्र्याची लढाई हे त्या वर्गाचा संघर्ष नव्हता. वर्ग संघर्ष नसल्यामुळे ते करता आलं नसावं. पण मला नेहरूचं ज्यावेळेस मी वाचायला सुरू केलं तेव्हा मला वाटलं की राजकीय नेता हा आपला विचारवंतच असावा. जागतिक इतिहासाची झलक, डिस्कव्हरी ऑफ भारत एक शोध,
हे जे पुस्तक आहेत नेहरूंची, भारत एक शोध पुस्तक लिहिल्यानंतर नेहरूच्या बाबतीत अल्बर्ट आइन्स्टाईननी पत्र लिहिलं, उत्कृष्ट. ते असं म्हणाले की हे पुस्तक पाश्चिमात्य, म्हणजे मी पाश्चिमात्य देशात राहत असल्यामुळं पूर्वकालीन तुझा इतिहासाचं मला माहित नाही, पण पुढे जे तुम्ही करताय त्याच्याबद्दल तुम्ही कौतुकास पात्र. अल्बर्ट आइन्स्टाईनची प्रतिक्रिया त्या पुस्तकात. पण आपल्याकडं कोण विचारवत आहे की कोण काय करत होत आहे की कुणाचं काही वाचलं नाही, काय नाही, काय वाटतं ते बोलत फिरल्यामुळं आज आपली दुर्दशा होते. प्राध्यापकाकडून ही अपेक्षा, कारण प्राध्यापकांना मी एका शाळेत भाषण देत होतो. असं बोलल्यानंतर एक शिक्षक उठला म्हणलं, तुम्ही आमच्याच का मागे लागतं, कार्याने देता सोडून मास्तराच्या मागे लागतं. त्यांना मी एकच म्हणालो की रात्रानी बस उदगीरून सुटली तर प्रवासी नाका ओलांडण्याबरोबर झोपेल, तर त्याला विश्वास असतो. ड्रायव्हरवर 100% त्याला विश्वास असतो, ते मला मारू दे का. शाळा ही बस आहे आणि तो ड्रायव्हरवर विश्वास ठेवला. ड्रायव्हर म्हणला सारे झोपल्यात, मी झोपतो म्हणलं तर काय होईल. जे त्या बसची अवस्था होईल ना, तशी शिक्षण देणाऱ्या शिक्षकांनी मीच का बरं एकटा हे करू म्हटल्यानंतर ती अवस्था होती. आणि ती आज अवस्था होतीये, ती होतीये आपली अवस्था कुठल्याही शाळेमध्ये. म्हणजे लहान लहान गोष्टी सुद्धा आपल्याला माहित राहत नाहीत. आपल्या पूर्वजांनी विचारलं. शिवाजी महाराजांबद्दलचा इतिहास सांगायला लागले की मला असं वाटतं की हे कुठून शोधून काढला हे महाराजांचा इतिहास, दुसरंच सांगत असत. आणि शिवाजी कोण होता हे खरा शिवाजी सांगणाऱ्या गोविंद पानसरेला आपला जीव गमवावा. बसवेश्वराच्या मिरवणुका होतात. रावसाहेब कसबेंनी बसवेश्वर लिहायला सुद्धा विरोध केला. ते म्हणे बसवांना म्हणा खरं बसवान नाही, घोड्यावर असलेल्या बसवेश्वराच्या पुतळे नका बसू, हातात लिंग घेऊन असं बसलेल्या बसवेश्वराच्या पुतळे बसू. का राजा होता, प्रधान होता, त्याला हाकलून लावलं सामाजिक चळवळी करायला लागल्यावर. त्यांना परिघाच्या बाहेर म्हणजे हद्दपार जसं म्हणतात त्यांना हद्दपार केलं. कसबे असं म्हणतात की केन्स आपल्याला व्हायचं आहे पाश्चिमात्य विचारावर, पण केन्सच्या विचारापेक्षा सुद्धा पुढे जाऊन सांगणारा आम्हाला बसवेश्वर म्हणतात. गौतम बुद्धाला सुद्धा आपल्या मध्ये महिलांना प्रवेश देताना 100 बारे विचार करावा लागला. पण मठामध्ये त्याला अनुभव मंडपामध्ये त्याला प्रवेश दिला बसवेश्वरांनी. ही एवढी मोठी क्रांतिकारक कल्पना होती बसवेश्वर. चांभाराच्या मुलाचं राजाच्या मुलीचं लग्न लावलं म्हणून बसवेश्वराला आपला जीव गमवावा लागला. विचाराशी तडजोड नाही केली. आणि हे ते विकृतीशील विचार होते. गुजरातमध्ये अहमदाबादला पहिल्यांदा आश्रम टाकला गांधींनी. एका दलित जोडपा आलं, त्या आश्रमात राहायची त्यांनी कल्पना मांडली, पत्र लिहिलं. गांधींच्या पुढे प्रश्न पडला. त्यांच्या लोकांनी असं सांगितलं की आश्रमात दलितांना प्रवेश दिला तर आम्ही राहणार नाही, कस्तुरबा सहित. गांधींच्या पुढे प्रश्न कसोटीचा असा होता की दलितांच्या कुटुंबाला ठेवून घ्यायचं का आपल्या लोकांच्या बरोबर आहे. आश्रमातून लोक निघून गेले, आश्रम बंद पडायची वेळ आली. गांधी असं म्हणाले की परमेश्वर मला मदत करेल. आणि खरंच दुसऱ्या दिवशी सकाळी 5 लाख रुपये देणार एक माणूसाला गाडी बसलं, त्यांनी पैसे हातात दिले. असं काही नाहीये. परिवर्तनाच्या लढाईमध्ये विचारवंताच्या मार्गावर चालताना आपल्या संघर्षामध्ये मदत करणाऱ्या लोकांची संख्या कमी नाही. आम्ही घाबरतो, आम्हाला लढायची इच्छा. आपल्या साऱ्याची मनं कसं झाले, काय बी करून उपयोग नाही हो. आणि हे जर मागाच्या विचारवंतांनी ठरवलं असतं तर काय झालं, काय बी करून उपयोग नाही. स्वतःच्या संरक्षणासाठी स्वतःच्या भोवताली जाळं विणायचं. विचार काय राहिला नाही भाऊ असं म्हणायचं. मला म्हणते कुठे राहिल्यावर तुमचा विचार काला लावून होते. बरोबर तुमच्या बरोबर असलेले कुठे पुढे गेले, कुठे गेले म्हणजे कुठे म्हणजे भौतिकवादी विचाराचा प्रभाव आपल्या डोक्यावर बसल्यामुळे, भौतिक सुख म्हणजेच माझा विकास असं वाटत असल्यामुळे
म्हणजे गावात एखादा गोरं सांभाळणारा माणूस असेल ना, त्या गोऱ्याला हवं तेवढं भौतिक सुख देतो. तो गोरं काही विचार करणारा माणूस नाही राहत ना. तुम्हाला विचार करायची सवय मोडून टाकणं हे पहिल्यांदा. सत्ताधारी तुम्ही कितीतरी पळून जायचा प्रयत्न केला ना, तर सत्ता चालवणारा एक वर्ग आहे, तो तुम्हाला कंट्रोल करत असतो. तुमच्या जीवनातले सर्व निर्णय तो घेत असतो. तुम्ही कितीतरी मी राजकीय नाही म्हणलं तर तुमच्या बोकांनी तो बसतो. त्याच्यामुळे प्रत्येक विचारवंतांनी राजकीय भूमिका घेऊन व्यवस्था कशी असली पाहिजे हे सांगितलंय की आपल्याला त्याच्यासाठी संघर्ष करावा. कधी किती विचारवंतांनी आपलं कॉन्ट्रीब्युशन केलं संविधानामध्ये. भारताची रचना घडवण्यामध्ये गांधींच्या आंदोलनापासून ते सारे विचारवंत त्याच्यामध्ये होते. असा भारत कुणी कल्पना केलेला नव्हता. आणि जगाच्या पाठीवर त्या काळामध्ये स्वतंत्र झालेल्या देशामध्ये 100 पेक्षा अधिक देशामध्ये भारताने अजून एक 2-4 सोडलं तर बाकी सारे हुशार झाले. काय केलं आपल्यासाठी विचारवंत? बाबासाहेबांनी डोळ्यात तेल घालून माझ्या देशाचा राष्ट्रपती आणि सामान्य माणूस बरोबरीचे आहे असं हिंमत करून मांडणार आणि त्याला पुढे रेटून घेऊन जाणारा विचार पुढे मांडला संविधान. प्रचंड धर्म मानणाऱ्या देशामध्ये नेहरूंचं वाक्य आहे, प्रचंड धर्म मानणाऱ्या लोकांना बरोबर घेऊन धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनवायला आम्ही निघालो. हे काही साधी गोष्ट नाहीये, एवढं सोपं नाहीये. माहित होतं का नाही? गुन्ह्या गोविंदाने एकत्र नांदत होतो का नाही आपण? परंतु सामाजिक द्वेष पसरवायचा आणि जगाच्या पाठीवरलं कुठलंही धर्म मानणारं राष्ट्र हे शांतता आणि सुखमय आनंदात नाही आणि ते राहूही शकत नाही असं आपल्या संविधानकार साऱ्या विचारवंताला माहित होतं. म्हणून आपल्याला दिलेली व्यवस्था ती सांभाळायची जबाबदारी कुणाची? सांभाळायची जबाबदारी आपली आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान गॉडला अर्पित करायचं का स्वतः अर्पित करून घ्यायचं? याचं मतदान झालंय संविधान सभेत असं समजू नका. त्याच्यावर चर्चा नाही. गॉडला अर्पण करायचं का स्वतःला अर्पण करायचं? बाबासाहेब म्हणाले इथं गॉड एवढे येतं, एवढे धर्म आहेत, कुण्या गॉडला नक्की करायचं ते आपल्याला पाहू. म्हणून मग भारताचा जगाच्या पाठीवरलं एकमेव संविधान असं आपल्या विचारवंतांनी दिलेलं. बाबासाहेबांचं कॉन्ट्रीब्युशन त्याच्यात एवढं आहे की ते संविधान आम्ही आपणाला स्वतःला अर्पण करून घेतलंय, गॉडला नाही अर्पण केलं. का? ते संविधान वाचवायचे म्हणून शेवटच्या भाषणात असं म्हणायचं आम्ही कितीतरी चांगलं संविधान दिलो तर मूर्ख राज्यकर्ते सत्तेवर येणारच नाहीत असं समजायची गरज नाही. आणि म्हणून मग तुम्हाला त्याच्यासाठी संघर्ष करावा लागेल. विचारवंतांनी आपल्यासाठी निर्माण करून ठेवलेले जे वाहक आहोत आपण, या विचाराचे वाहक आहोत आपण, चांगल्या विचाराचे. आणि आपलं फ्युज गेल्यावर कुठे वाहक होणार? तुम्हाला कार्बन आले आपल्याला आता खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणायची ताकद नसलेली अवस्था आपली कार्बन आल्यामुळे आपलं वाहकपणच बंद झालं. आणि त्याचे परिणाम आपल्याला भोगावं लागते, जगालाही भोगावं लागते. आपल्याला एक माणूस अमेरिकेसारख्या एवढ्या मोठ्या देशामध्ये त्याला वाटलं इराणवर बॉम्ब करायचं म्हणून इराणवर बॉम्ब टाकणार आणि सांगणार तिथल्या देशातल्या लोकांना लोकशाही द्यायसाठी आम्ही करू. अरे तिथले देशातले लोक बघून घेतील ना, तू कशाला हस्तक्षेप करतो? तुझ्या देशात पार्लमेंटला न विचारता बॉम्ब टाकतोस तू हुकुमशाह नाही. हे विचार करायची ताकद आपल्यामध्ये आहे. मी बऱ्याच जणांना बरं झालं त्याच्या मायला मुसलमान असं बॉम्ब टाकून आपापसात लढून गेले तर बरं. अरे आपल्याला काय म्हणा, आपण असं नाही मानलं पाहिजे. इराण सारखं राष्ट्र हे इराण आणि भारताच्या संबंधातलं डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये नाही, जागतिक इतिहासाचा संदर्भ म्हणून जे नेहरूंचं पुस्तक आहे ते मुद्दाम आहे. नेहरूंचं असं म्हणणं की अमेरिका अस्तित्वात नसताना इराण बरोबर आपले संबंध बौद्ध काळात, आणि आता सुद्धा इराण त्यांच्या पेट्रोलचे दाम आपल्या रुपयामध्ये घ्यायचे. ही मैत्री जगाच्या पाठीवर भारताची एक प्रतिमा आहे.
ती आपल्या विचारवंतांनी निर्माण करून केली आहे. त्यांनी जसं म्हणाले, बुद्धाच्या नावानं भारत ओळखतात, आता बुद्ध आणि गांधीच्या नावानं भारत त्याला ओळखतात. का मी एवढे दळबदल होतो? कारण विचाराचा प्रभाव आपल्यापासून बाजूला होत चाललाय. समाज घडवण्यामध्ये विचारवंत नसेल तर समाज नाही घडत. मालक कारभारी म्हणजे घरात विचार करणारा कारभारी नसेल तर कुटुंब जसं विस्कळीत होतं, तसंच समाजाला एकत्र बांधून ठेवायला एका विशिष्ट विचाराची आपणाला खुराक द्यावा लागतो आणि समाजाला बांधून ठेवावं लागतं. हे विचारवंताचं मराठवाड्याच्या शिक्षण क्षेत्रात हे जे विचारवंत होते का आता शिक्षण आहेत ना मराठवाड्यात? प्रत्येकाची मला तर म्हणजे कधी कधी वाटतं की डोळे सरांचं मी बघितलं, कोरोना सीधा प्रवेश होता डोळ्यांच्या ऑफिसमध्ये. डोळे प्राध्यापक बिना विचारता जाऊ शकतो. संस्थाचालक कधीच डोळ्यांच्या ऑफिसमध्ये जायचं नाहीत ना, किंवा कधी डोळे उठून गेले संस्थाचालक आल्याबरोबर आपल्या खुर्चीवर उठले बाजूला बसले संस्थाचालक तिथं बसला, असं कधी होत नव्हतं. त्याचं कारण अब्राहम लिंकनचं पत्र वाचलं म्हणजे आपोआप कळलं. अब्राहम लिंकन पोराच्या वर्गात जायला बघायला, पोराला काय करतो पोरगा म्हणून बघायला गेले. हेडमास्टर उठले तर म्हणे, अब्राहम लिंकन असं म्हणाले की इथला राष्ट्राध्यक्ष तुम्ही आहात, ही खुर्ची तुमची आहे, त्याच्यावर मी नाही बसणार. हे मॉरल जे असतं ना, आणि या साऱ्या लोकांनी आपल्या मॉरलच्या माध्यमातून विद्यार्थ्यावर आणि सर्व संस्थेवर आणि लोकांवर प्रभाव पाडला. आणि हे आपल्याला आता काय, मी बऱ्याच संस्थेत जातो, संस्थाचालक कोणी करायला मेंबर बी असला तर प्रिन्सिपल उठते. म्हणजे मी टीका म्हणून नाही करत, मी बघितलेलं. शिक्षकांनी पोरग जरी एका पानपट्टीवर तंबाखू खायला लागले तर ते पोरग मान ठेवायचं. डोळेच्या काळात खूप पोरं गुंड होती, म्हणजे निवडणुका व्हायच्या, मारामाऱ्या व्हायच्या, पोरं जायचे, तरी पण डोळे असे कधीच डोळे असेपर्यंत त्या कॅम्पस मध्ये कधी पोलीस नाही. आणीबाणी होती तर तो कॅम्पस तुमचा आहे, हे माझं आहे, हे मला करायचं आहे. ही जाणीव संपूर्ण आपल्याला वैचारिक आधार संपुष्टात आल्यामुळे आपल्यापासून बाजूला निघतो. या शाळेचा हेडमास्टर मी आहे. गावच्या सरपंच आला तरी विचारताना त्यांनी दुसरीकडे बाजूला जाऊन विचारायचं, तिथं बसून बाजूला विचारायचं असतं, खुर्चीवर नसतं बसायचं. आणि त्या हेडमास्टरनी पण त्या परिसरात एवढा धाक ठेवायला पाहिजे की नाही चालणार, तर समाज नीट नाही तर बिन शिकलेले संस्थाचालक ज्याला काहीच येत नाही ते सुद्धा जाऊन हेडमास्टरच्या PhD झालेल्या मास्तरांच्या खुर्चीवर जाऊन बसायचं. हे वाईट आहे. म्हणजे त्यांना समजत नाही आणि आपणही सांगू शकत नाही, दुर्दैवाने असा समाजाचा होत चालला. आणि ह्याला आपण जसं जसं वैचारिक भूमिकेपासून बाजूला चाललो, एक विचारवंताला तुमच्या असल्या भूमिका मांडणाऱ्याला भाजपने फुकट दिला, का लावले उद्या तुमचा विचार का बाजारात विकणार आहे, अशा स्टाईलचा प्रचार चालला. म्हणून आपण बघतो, कारण मागच्या विचारवंतांनी आपली पायाबांधणी चांगली केल्या म्हणून आपण 75 वर्षापर्यंत लोकशाही आपली टिकून आहे, त्यांनी मजबूत केला म्हणून. आणि तो जर कमजोर राहिला असता तर आपण पाकिस्तान झाला असतो. पाकिस्तानमध्ये का नाही राहिली लोकशाही? पाकिस्तान तर आपल्यापासून तुटून गेला ना, डेमोक्रेटिक कच बनवणार होता ना, ती का नाही राहिला? ह्याची कारणं आपण शोधायला पाहिजे. आणि राजकीय कार्यकर्त्याचं तर सांगतो, आता आमच्यापैकी तर म्हणजे पुस्तकाचा ना आमची एवढी दुश्मनी आहे की पुस्तक वाचवण्यात वेळ कशाला घालायचं पाहतो. आणि पुस्तक वाचून का मला माझ्या समोर माझ्या भाषणात म्हणजे तुझं पुस्तक वाचून तुझं काय झालं आमचं होणार? आता मला काही कळतच नाही काय झालंय म्हणजे नक्की काय झालं. म्हणजे सत्ता मिळवणं हे जर उद्दिष्ट असेल अनेक मार्गाने आणि त्याला वैचारिक आधार नसेल, आमच्या बरोबर समाजवादी चळवळीत असलेले माणसं सत्तेच्या लालसेपोटी जर दुसऱ्या पक्षात जाऊन सत्तेवर बसायला लागले तर लोकांनी त्यांच्यावर माझ्यावर विश्वास का म्हणून
आणि ज्यांचा लोकांवर विश्वास नाही ते लोकांचं नेतृत्व करत नाही तर लोकांवर थोपवलेलं नेतृत्व असतं, त्याला वैचारिक आधार. म्हणून समाजाचं आणि विचारवंताचं एवढं नातं जवळचं आहे की त्याच्या मॉरल प्रभावाखाली काय गांधींचं होतं. उदाहरण आपल्या देशात इतके मोठे नंगा फकीर हाताने बनलेलं उपकरण बांधून त्या राजाला भेटायला गेले. इंग्लंडच्या राजाला भेटायला गेला, त्याला ओढ आला होता तुम्हाला राजाला भेटायचं असलं तर काय कपडे घालायला पाहिजे. गांधींनी हाताने शिवलेली चप्पल एक उपकरण बांधलं, राजाला भेटायला. राजा म्हणाला एवढे कपडे कमी कशा काय. छातीच्या छप्पन इंची नव्हती, बारीकच होती. ते काय म्हणाले माहिती. गांधी म्हणाले माझ्या देशातल्या लोकांचे सर्व कपडे तुमच्या अंगावर आहे आणि जे वाचले होते त्याच्यातले घालून आले. हे म्हणायला ताकद लागते. ज्या राजाचं राज्य इंग्लंडचं जगाच्या 2/3 देशावर, हे कशातून आलं होतं. मॉरल नैतिकता प्रचंड होती त्या माणसाची आणि नैतिकता पर्क्युलेट होत असते. गांधींच्या आंदोलनामध्ये एक बाई सत्याग्रह करायला चालली होती. त्या सत्याग्रह करायला जाताना सोनं गळ्यात असताना सत्याग्रह करायचा नाही असा नियम होता. त्या बाईने सोनं घेतलं, काढलं, रुमाला बांधलं, पत्ता दिला घराचा, दुसऱ्या एका माणसाजवळ दिलं, माझ्या घरी गेलं. पत्रकारांनी त्याला विचारलं त्या बाईला की तुमची त्याची ओळख आहे. म्हणजे नाही. मग तुम्ही एवढं सोनं दिलं ते घरी नेऊन देईल कशावर. ती म्हणजे ज्याच्या अंगात खादीचे कपडे आणि डोक्यावर टोपी, ही नीतिमत्ता पर्क्युलेट होती स्वातंत्र्याच्या लढ्यात. म्हणून बंदुकीला, तोफेला, रणगाडीला न घाबरणारा इंग्रज खादीच्या कपड्याला घाबरत होतं. हे वास्तव. आणि ही सारी विचारसरणी गांधींनी स्वदेशीच्या ह्याच्यातून लोकांना काय परवडतं. विचारवंताचं सर्वात मोठं काय असतं की त्यांनी मांडलेला विचार सामान्य माणसापर्यंत पोहोचला पाहिजे. खादी कशासाठी. तर इंग्रज कपड्याच्या जोरावर जर आमची अर्थव्यवस्था लुटत असेल तर चरखा हातात दिल्यानंतर लोक कपडा तयार करायला लागल्यावर मँचेस्टरचं कापड जर भारतात कमी गेलं, कमी विकलं गेलं तर आर्थिक नाडी आवडता येते. हे त्याच्या पाठीचं आर्थिक धोरण होतं. हे विचार होतो. उगाचच खादी घाला म्हणून इंग्रजाला चरखा आणि खादी कापड साऱ्यात जास्त घातक. एवढी ताकद विचारामध्ये असते. एवढी ताकद काय केलं मार्क्सने. 2 माणसामधला संघर्ष कसं बदलावा लागतं अर्ध जग बदलून दाखवलं. एका विचारवंताने त्याला फ्रान्स मधून पळून यावं लागलं होतं इंग्लंडला. का तर ते जीवला मारत होते. आईन्स्टाईननी मार्क्स जर्मनी मधले होते. हे आता जसं जीवला मारायला लागले ते कोण लेबनॉनचं त्यांचं जे चालू आहे, हा इस्राईल ज्यूचा देश आहे. तर ते ज्यू होते ते पळून आले. मी कधी कधी चेष्टेत म्हणत असतो की ज्यूचा देश जर हिटलरने केला नसता देश आईन्स्टाईनचा, तर आईन्स्टाईनचा अनुभवाचा शोध त्याच्या हाती लागला असता आणि दुसरं महायुद्ध त्यांनी जिंकलं. इतकं प्रचंड म्हणजे जगामध्ये बदल घडले. आणि आपल्याला भारतामध्ये हे आपलं नातं तुटलंय त्याच्याबरोबर. अमेरिकेत समजा आर्थिक व्यवस्था मोठ्या प्रमाणात समान पातळीवर आली असं म्हणतात, तर ते खरं नाहीये. निग्रोचं शोषण आपल्यापेक्षा जास्त होते. आपल्याकडे एका बाबासाहेब आंबेडकरांनी एकट्याने मोठं आंदोलन न करता फक्त विचाराच्या जोरावर जगामध्ये भारतामध्ये शोषित घटक कोण आहे सर्वात जास्त, महिला आणि दलित या देशामध्ये शूद्र कसे शोषले गेले हे सांगितलं. संविधानामध्ये त्याची दखल घ्यावी लागली आणि बरोबरीच्या मतदानाचा अधिकारपासून ते समाजाच्या इतर क्षेत्रांमध्ये सुद्धा त्यांना सहभागी करून घ्यावं लागले. एक विचारवंत एवढा मोठा. मग बाबासाहेबांचा विचार पुढे घेऊन जायला कोणी मिळालंच नाही. आम्ही त्याच्यापासून बाजूला गेलो.
त्याचे परिणाम आपल्यावर होत आहेत. कृपा करून सारे शिकलेले लोक असतील, जास्त नाही आहे, आपण काय तेवढे मोठे विचार होतो. गांधी असं म्हणाले की समाजात सर्वात मोठा काय, खऱ्याला खरं म्हणा, लबाड असेल त्याला ना. गांधीला एका कार्यकर्त्याने म्हणलं, हे मला कार्यकर्ता व्हायच्या, स्वातंत्र्य आंदोलनाचा कार्यकर्ता कसा करायचा? तर म्हणलं हे तर काम नाही सोपं आहे. तो म्हणला कसं? बाहेर जा, भारत माता की जय मग पोलिस 2-4 काट्या हातात मध्ये देऊन घालतात, सुटलास की अजून या रस्त्यावर अजून भारत माता की जय झाला स्वातंत्र्य लढ्याचा. अवघड नाही आहे, पण आम्ही भीती निर्माण करतो. ते आता म्हणलं तर का होईल, त्याला पकडून मध्ये घातले, त्याला पकडून मध्ये घातले. कुठलीही सत्ता, आम्ही इंदिरा गांधीच्या आणीबाणीच्या विरोधात लढलो. आम्हाला माहित होतं 12 महिने जेलमध्ये होते, केव्हा सुटणारा माहित नव्हतं. लढलो, जेलमध्ये गेलो, सुटलो. अजून आता ज्यांच्या बरोबर इंदिरा गांधीच्या विरोधात लढलो, आता त्यांच्या विरोधात लढायची पाळी आली त्या काँग्रेसच्या वाल्यांबरोबर. समाजाच्या बदलाचा भाग आहे, हे काय फार हे नाहीये. हे कशासाठी ती लढाई आहे? मला संविधानाने दिलेले अधिकार, साधा सोपा हिशोब आहे, पुण्या पक्षाचा काही संबंध नाही. मला संविधानाने दिलेले अधिकार, माझ्या देशातल्या विचारवंतांनी सर्वस्व पणाला लावून माझ्यासाठी केलेलं काम, माझ्या हिताचं काम, जर सत्ता कुणी हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत असेल तर मी त्याच्या विरोधात संघर्ष करणार. जे माझ्या बरोबर येतील त्यांना घेऊन, जे येणार नाहीत त्यांना सोडू. हे तर आपलं काम आहे. आपण वाहक त्याचे तर आहोत आणि त्याचा परिणाम आपल्यावर आहे. समाजाच्या पुढे धोका यंत्र पुढे काय होणार आहे सांगणारा विचारवंत असतो. तुम्हाला धोका काय आहे ते सांगत असतो. त्या धोका जो जिवंत असेल तर तुमच्या बरोबर सहभागी व्हायला तयार आहे. आणि जो धोका ओळखून संघर्ष करेल त्याचे धोके कमी होऊ शकतात आणि समाजावर होणारे परिणाम शक्यतोवर थांबवता येऊ शकतात. हे समाजात कार्यात महत्वाचं विचारवंताचं काम आहे. आणि म्हणून विचारवंताच्या बाबतीत असले त्यांच्या भूमिका आपल्याला पटल्या नाही किंवा पटल्या तर दोघांच्या मध्ये संघर्ष होऊन नवं काय तर निघेल ना. पण त्या विचाराशी संघर्ष करायला तर तयारी पाहिजे, ते वाचायला तर पाहिजे, ते समजून तर घ्यायला पाहिजे. आणि आपल्याला असं वाटतं की विचार समजून काही पोट भरत नसतं आणि पोट भरत नसतं म्हणून मग आपल्या तोंडचा घास पण सत्ता काढून घेते. आणि मग तेव्हा उशिरा लक्षात येते की अरे गड्या हे फिसकले, ते फिसकले हे पुन्हा कळण्याच्या आधी आपण सारे सावध होऊया. आणि साऱ्या आपल्यासाठी, आपल्या देशातले सारे राजकीय विचारवंत होते बरं का, स्वातंत्र्याच्या सारे. नेहरूंनी तर 10-12 वर्षाच्या जेलमध्ये डिस्कवरी ऑफ इंडिया, जगाचा इतिहास, भारत माता कोण आहे असले इतके पुस्तकं लिहिलेत त्यांनी. मी आपलं उगा सहज एकदा बोलत आपल्या आमदार बनसोडे साहेबाबरोबर चर्चा चालू होती. माझं भाषण झालं, मी खाली उतरलो तर त्यांनी म्हणलं भिरू 10 वर्ष जेलमध्ये होते. मी माझ्या राज्याच्या मंत्र्याला स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास माहित नाही, त्या माणसाला आपण कायदे मंडळाचा सदस्य करतोय. विचार नाही ना, जातीचा संबंध प्रॉब्लेम. परवा मला महिला मुक्ती दिना दिवशी यांनी कुणीतरी का तुम्ही होता का सर, यांनी बोलायला लावलं. मी बोलणार ना, मी एवढ्या एका शब्दात असं म्हणालो, शिकलेली महिला होती अध्यक्षपद, दुसरी होती घरात बसणार, ती पहिल्यांदा घराच्या बाहेर. आमचा प्रतिनिधी आम्हाला निवडायचा, पण आमचा प्रतिनिधी शिकलेला लोकात वावरणारा निवडण्याच्या ऐवजी सोयरा निवडला. हे आपल्या निवडणुकीतले प्रतीक आहे की आम्ही कुणाला निवडतो, मित्राला, सोयऱ्याला, जवळच्याला, गावच्याला, लोकप्रतिनिधीला निवडतो. संविधान 70 वर्ष झालं. हे आपली वास्तव आहे. आणि त्याच्यामुळं आपल्याला साऱ्या शिकलेल्या लोकांना माझ्या हात जोडून विनंती की प्रत्येक प्रश्नावर 4 जण बसून कोणी चर्चा करा. तुम्हाला जागा आहे, चर्चा करा, त्याच्यातून काय निघतंय, वेगवेगळी मतं येतात, त्याच्यातून साम्य निघू शकतं.
परंतु चर्चा नको. आणि हे आपण कराल. आणि वेगवेगळ्या लोकांना बोलून त्यांची मतं समजून घ्या. मी सांगितलेले सारा मते खरेच आहेत असं मी मानत नाही, किंवा तुम्हाला पटायलाच पाहिजे असं माझं मानत नाही. माझंच खरं हे म्हणत नाही. ते फक्त हुकुमशाह आणि ढोंगी दोनच लोक म्हणू शकतात. फक्त माझंच आहे. एक तर ढोंगी महाराज असला पाहिजे, नाही तर हुकुमशाह असला पाहिजे. त्याच्यामुळं लोकशाहीचा सर्वात मोठा गाभा असा आहे, मी म्हणलेलं जसं मला खरं वाटू शकतं तसं ह्या सरांनी मांडलेलं सुद्धा त्यांचं खरं असू शकतं. हे मला वाटलं पाहिजे तर लोकशाही एवढी. आणि ह्यालाच असहिष्णुता नसताना सहिष्णुता जो शब्द आला तो दुसऱ्याबद्दल तेवढाच आधार असणे हे सहिष्णुतेचं पहिलं लक्षण आहे. आपण साऱ्यांनी मिळून मला बोलवलं. मी काय विचारवंत वगैरे नाही. आणि भाषणं मी मैदानात उभा राहून देणारा कार्यकर्ता आहे आंदोलनामधला. आत्ता मी नगरपालिकेचं गांधी गार्डन वाचवायचो, याच्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा प्रयत्नात आहे तुमच्या साऱ्यांच्या त्याच्यातून. तर जाता जाता एक सूचना म्हणून, उदगीरमध्ये एकही गार्डन आता शिल्लक नाही. आणि हे वाचवणं आपलं काम आहे, नागरिक. कारण ऑक्सिजनचा जो फायदा होतो झाडामुळे तो झाला. आम्ही दिलेल्या टॅक्सचं काय होतं ह्याचा विचार आम्ही नाही केला. आपल्या सौंदर्याच्यात भर पडावी उदगीर शहराच्यात म्हणून भूभाजिकामध्ये जे शिंदुळ्याचे झाडं लावले ते 35-35 हजाराचं झाड आहे. ते नगरपालिकेच्या घरात. आणि ते झाडं अर्धे वाळायला कुणाला काय वाटतं. आणि आता नगरपालिका सर्व गार्डन म्हणून नगर दुकानं बांधते. इथं तुमच्या रजिस्ट्री ऑफिसमध्ये झालं. हुतात्मा गार्डन मध्ये बांधलं. हे आपलं आहे हे आपल्याला आधी पहिल्यांदा वाटतं. आणि हे आपलाही माझं संरक्षण करायची जबाबदारी. हा संघर्षच तुम्हाला म्हणजे शक्तिशाली लोकशाही बनवण्याचा तो मार्ग आहे. तुम्ही विचारलंच नाही तर मग ते काय सुचवतो. ह्या सर्व भागामध्येही आपण सहभागी व्हाल जेवढं शक्य होईल तेवढं. आणि संघर्षाशिवाय समाजामध्ये परिवर्तन होत नाही. तुम्ही घरात बसून म्हटलं तर तुम्हाला संघर्ष. आणि मानवी जीवनामध्ये संघर्षाशिवाय माणसाच्या जीवनाला त्याला काय समृद्ध जीवन निर्माण होत नाही. सर्व ठोका ठेकडे खावं लागतं. नवीन शिक्त माणूस नाही तर माझा भाग प्रचंड श्रीमंत. मी आपलं एअर कंडिशन मध्येच वाढलो, एअर कंडिशन मधून जन्मलो, एअर कंडिशन मध्ये भूताल तर मला काहीच माहिती कसंच म्हणून झालं काय त्याचा उपयोग. त्याच्यामुळं संघर्ष लोकांच्या बद्दल आदर हे विचारवंतांनी सर्वात मोठे तुकाराम महाराजांनी दिलेले हे वाक्य आहे. आणि तुकाराम महाराज असं म्हणायचे तू तुझा आहे तुझं पाशी बरी जागा भुलेला आहे. लोकशाही वाचवायची ताकद तुझ्या जवळ आहे ते आपण विसरतो. याचं भान आपण साऱ्याने मिळून घेऊया. आणि प्रत्येकाने आपल्या बाजूच्या लोकांना सांगण्यासाठीचा आपला विचार मांडणे, माझं हे मत मांडणे हे आपण अधिकार काढू म्हणजे आपल्याजवळ घेऊया. तुम्ही मला बोलवलात, मी तुम्हाला मार्गदर्शन वगैरे नाही, मला काय वाटलं ते मी आपल्या पुढे निवेदन केले. आपण ऐकून घ्यायचा त्याच्याबद्दल आपण धन्यवाद सर. आपण म्हटल्याप्रमाणे विचारवंत हे जरी विचारसरणी मांडत असले तरी त्या विचाराला स्वीकारून समाज परिवर्तन करणं ही समाजातल्या प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आहे. आणि समाजभान राखून त्या विचारांना महत्त्व देऊन जीवनशैली स्वीकारणं हे सुद्धा प्रत्येक समाजातल्या व्यक्तीचं कर्तव्य आहे. ते आपण समजावून सांगितलं त्याबद्दल आपले धन्यवाद. यानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष असणारे आमचे साठे सर यांना विनंती करतो की आपण अध्यक्षही समारोप करा. या कार्यक्रमाला वैचारिक मांडणी करण्यासाठी दोन वक्ते आपल्या इथे उपस्थित होते.
आणि त्यांच्या विचारांना प्रतिसाद म्हणून आपण सर्व उपस्थित होता, तरी तुमचे आभार मानणे हे आमचं आद्य कर्तव्य आहे. त्यासाठी मी स्वामी सरांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमात उपस्थितांचं आणि वक्त्यांचा आभार मानू. सगळ्यांना नमस्कार. सर्व तुम्ही सुजाण नागरिक आहात, वेगवेगळ्या क्षेत्रातले सर्व तुम्ही तज्ज्ञ आहात आणि आमच्या या कार्यक्रमाला देवी होळीकर प्रतिष्ठान स्वामी रामानंद तीर्थ यांच्या संयुक्त विद्यमानाने जी बहिशाला व्याख्यानमाला या ठिकाणी जी आयोजित केलेली आहे, वक्त्यांनी तर खूप सुंदरच आपली मांडणी केलेली आहे. विशेष असे मला आवर्जून या ठिकाणी दोन थोडेसे असे वाटते की प्राध्यापक भूमिवार सर वेश जरी बावळा असला तरी अंतरी नाना कळा मात्र त्यांच्या बोलण्यातून आपल्याला स्पष्टपणे दिसून आलेले आहे. तर त्यांच्या पुढील विचारासाठी प्रगल्भतेसाठी शुभेच्छा देऊन त्यांचेही मी या ठिकाणी मी आमच्या प्रतिष्ठानच्या वतीने ऋण व्यक्त करतो. याचबरोबर जो एक गद्गद्द असा एक व्यक्तिमत्व आहे, ज्यांच्या विचारातून खंत, वेदना, विचार, तळमळ आणि समाज कसा दूर होत चाललेला आहे आणि विचारवंताची पोकळी कशी निर्माण होत चाललेली आहे, अशी भावना त्या ठिकाणी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. आणि आपला जो विचारवंत जो आजही जिवंत आहे चळवळीच्या रूपानं, जे महात्मा गांधी वाचनालय ज्यावेळेस चालू होतं सरांचं, त्यावेळेसही सरांचं एक चांगलं उल्लेखनीय काम आहे आणि आजही त्यांची कामाची नोंद घेण्यासारखीच आहे. तर याने या ठिकाणी सरांनी खूप सुंदर आपल्या ग्रामीण भाषेमध्ये म्हणजे मोठमोठे शब्द वगैरे असे नाही, चांगल्या समजल्या अशा भाषेमध्ये त्यांनी आपले विचार व्यक्त केलेले आहेत. त्यांच्याही प्रतिष्ठानच्या वतीने ही ऋण व्यक्त करतो. याचबरोबर आमच्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आदरणीय प्रकाश मामा साखरे आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे आहे. त्यांचा पूर्णतः वेळ बिझी जरी असला तरी अतिशय त्यांनी वेळ काढून आपल्या या भविष्यात व्याख्यानमालाचं अध्यक्षस्थान दिसून दिले. त्याचबरोबर आमच्या प्रतिष्ठानचे पण अध्यक्ष आहेत, यांचाही आम्हाला एक काय म्हणतो आपण आम्हाला अभिमान आहे आणि त्यांनीही आपलं अध्यक्षस्थान दिसवल्यामुळे मी त्यांचंही या ठिकाणी करून व्यक्त करतो. रसिक खूप व्याख्यानमाला तेव्हा विजयी होते ज्यावेळेस रसिक ते ऐकतात. रसिक मध्ये गर्दीपणाने टाळ्या वाजवले त्यांचेही ऋण व्यक्त करतो. याचबरोबर या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आदरणीय मोठा सरांनी या ठिकाणी व्यक्त केलं, मार्मिक भाषेमध्ये केलेलं आहे. आणि याचबरोबर हा कार्यक्रम सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी जे त्यांनी आपल्या मोबाईलच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्यांनी जे संग्रहित केलेलं आहे त्यांचंही ऋण व्यक्त करतो. याचबरोबर या उषादेवी डोंगरकर यांनी सुद्धा स्वागत केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे की सभागृह सर्व ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी या कार्यक्रमाला मिळालेला आहे. त्यांचंही सर्वांचं मी ऋण व्यक्त करतो. आणि सूत्रसंचालन योगी साहेबांनी अतिशय घाई गडबडीत आणि व्यवस्थित केले, कारण त्यांना पूर्वकल्पना अशी होती. त्यांनी अचानक आलेले हे जे सूत्रसंचालनाचं निवेदनाचं जे कार्य आहे त्यांनी अतिशय समाधानकारक पार केले. याही बद्दल मी त्यांचं ऋण व्यक्त करतो. या ठिकाणी सर्व मान्यवर तसेच अध्यक्ष यांच्या वतीने कार्यक्रम संपन्न झाला असं मी हे करतो. धन्यवाद. पुन्हा एकदा नमस्कार.